गेल्या 9 वर्षापासून मूर्तिजापूर स्वच्छता अभियान मूर्तिजापूर यांच्या वतीनं पर्यावरणाचा समतोल याच्या रक्षणार्थ पर्यावरणपूरक गणेश विसर्जन पवित्र कुंड निर्माण करून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम राबविला जातोय। येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 6 सप्टेंबर रोजी कुंडात मंगलमय वातावरणात घरगुती शेकडो गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। स्वच्छता अभियान मूर्तिजापूर आणि नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानं राबविण्यात आलेल्या या पर्यावरणपूर्वक गणेश विसर्जन उपक्रमाला शहरातील जागरूक आणि पर्यावरणवादी असलेल्या शहरवासियांनी उदंड प्रतिसाद देऊन 604 घरगुती गणरायांचं विसर्जन या पवित्र कुंडात केलं। पर्यावरणपूर्वक गणेश विसर्जन कुंडाचं पूजन पवित्र गंगा, नर्मदा, गोदावरी, पूर्णा आणि काठेपूर्णा या नद्यांचं जल आणून पंडित धनंजय मिश्रा यांच्या हस्ते विधिवत स्थापना करण्यात आली। त्यानंतर आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप कुमार, अपर तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, ठाणेदार अजित जाधव, ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, सामाजिक कार्यकर्ते सतीश अग्रवाल, माजी नगराध्यक्षा मोनालीताई गावंडे, सामाजिक कार्यकर्ता रुपालीताई तिळके, कमलाकर गावंडे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष भारत जेठवानी आणि इत्यादींच्या हस्ते या कुंडाचं पूजन करून गणेश विसर्जनाला सुरुवात करण्यात आली होती। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश अग्रवाल आणि स्वच्छता अभियानात सक्रिय सहभागी असलेले सर्व स्वच्छता दूत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। उपविभागीय अधिकारी अपार यांनी आपल्या घरगुती गणरायांचं विसर्जन पर्यावरणपूर्वक कुंडात आणून केल्यामुळे इतरांना देखील तशी प्रेरणा मिळाली। याप्रसंगी आमदार पिंपळे यांनी पर्यावरणात होणारा बदल, त्याचे दुष्परिणाम आणि जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूर्वक गणेश विसर्जन काळाची गरज असल्याचं सांगितलं। यावेळी निर्माल्य देखील संकलित करण्यात आलं। शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे यावेळी सहकार्य लाभले। स्वच्छता अभियानाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले, रोहित सोळंके इत्यादी यावेळी उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन विलास नसले यांनी केलं। आभार प्रदर्शन रवी गोंडकर यांनी व्यक्त केलं। जन्मत लाईव्ह न्यूज करता अकोलाहून संजय उमक यांची रिपोर्ट।